तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सध्या भारत पाकिस्तान आता युद्धाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। ज्या पाकिस्तानकडून जे हल्ले केले जात आहेत ते भारताकडून देखील त्याला प्रतिहल्ला केला जातो आहे आणि या संदर्भात माजी सैनिक शिवाजी पालवे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, तुम्ही देखील त्या परिसरात राहिलेले आहात, नेमका कसा अनुभव होता आणि सध्याची परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीवर तुम्ही काय बोलाल? आज आपण जे सध्या भारत पाकिस्तानची युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे त्यामागील कारण गेल्या एक 10-12 दिवसापूर्वी जम्मू काश्मीर येथील पहलगाव या ठिकाणी आपले पर्यटक फिरायला गेले असताना आतंकवाद्यांनी त्या ठिकाणी जवळपास 26 आपल्या यात्रेकरूंना त्या ठिकाणी हल्ला केला आणि निरपराध व्यक्तींना त्या ठिकाणी मारलं। आणि त्यानंतर भारत सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन त्या ठिकाणी सुरुवात केली। तर या ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या 8 ते 9 आतंकवादी अड्ड्यांना त्या ठिकाणी आपण उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यामध्ये त्यांचे अनेक आतंकवादी त्या ठिकाणी ठार झालेले आहेत। परंतु पाकिस्तान एक असं राष्ट्र आहे की या राष्ट्राला चैन आणि अमन त्यांच्या नशिबामध्ये कधी दिसत नाही आणि म्हणून ते वारंवार आपल्या देशाकडं आतंकवादी कारवाया करत असतात। परंतु आता सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली ती हा आधुनिक भारत आहे। कारगिलच्या ऑपरेशन विजयमध्ये ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस खऱ्या अर्थानं समोरासमोरचं युद्ध त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये होतं। त्यावेळेस बोफोर्स जी घन आपल्या देशाची आहे या बोफोर्सनं खूप मोठा पराक्रम करून आपल्या भारतीय सैनिकांनी त्या ठिकाणी मोठी शौर्याची गाथा आणि पराक्रम त्या ठिकाणी लढाईमध्ये नोंदवलेला आहे। त्यावेळेस पाकिस्तानला त्या ठिकाणी हार पत्करावी लागली। त्यावेळेस देखील आपले सैनिक लढत असताना पाकिस्तानमध्ये घुसले होते। आजही आपण बातमी बघतोय की आपले सैनिक पाकिस्तानमध्ये घुसलेले आहेत आणि खरंच जर मला असं वाटतंय जर आपल्या भारत सरकारनं जर आदेश दिला युद्धाचा तर माझं असं मत आहे आपल्या देशाचे सैनिक आणि देशातील सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक हे पुन्हा एकदा अशा तत्परतेने त्या ठिकाणी लढू शकतात की 4 ते 5 दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी लाहोरमध्ये तिरंगा फडकू शकतो, एवढी मोठी ताकद आपल्या देशामध्ये आहे। परंतु सध्या युद्धाची कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही। आता सध्या बॉर्डर सेक्टरमध्ये ठिकठिकाणी फायरिंग होत आहे आणि फायरिंग ही गेल्या अनेक काळापासून पाकिस्तानला त्या ठिकाणी फायरिंग करण्याची सवय आहे आणि त्यांना प्रत्युत्तर भारत देशाने कायम त्या ठिकाणी दिलेलं आहे। कायम त्यांना हार त्या ठिकाणी पत्करावी लागलेली आहे। परंतु पाकिस्तानचा सुधारण्याच्या भूमिकेत आजही पाकिस्तान दिसत नाही। परंतु जर सरकारनं त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपल्याला युद्धाची घोषणा जर केली तर मला असं वाटतं हे युद्ध आपण केवळ 4 ते 5 दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी ह्या दुनियामधून पाकिस्तानचं नाव मिटवण्याची क्षमता आज आपल्या भारत देशामध्ये आहे। तुम्ही कोणत्या भागात कार्यरत होता आणि तुमचे काय अनुभव आहे का एखादा? मी कारगिलमध्ये ज्यावेळेस ऑपरेशन विजयची घोषणा झाली त्यावेळेस मी सुट्टीवर आलेलो होतो आणि सुट्टीवरून त्या ठिकाणी मला रिकॉल आला आणि रिकॉल आल्यानंतर मला माझ्या गावातील लहान थोर तरुण वृद्ध परिसरातील सर्व व्यक्ती मला त्या ठिकाणी गावामध्ये मंदिरासमोर आम्ही एकत्रित झालो। सर्वांनी मला वाजत गाजत त्या ठिकाणी पाठवलं। नगरच्या रेल्वे स्टेशनपर्यंत हजारो व्यक्तींनी त्या ठिकाणी मान सन्मानाने रेल्वेमध्ये मी बसलो आणि त्या ठिकाणी चंदीगडवरून विमानानं लेहला गेलो आणि लेहवरनं कारगिलमध्ये आमचं युनिट होतं आणि तिथून मला बटालिक सेक्टर या ठिकाणी पाठवण्यामध्ये आलं आणि बटालिक सेक्टरमध्ये जवळपास 1.5 ते 2 महिने त्या ठिकाणी आम्ही आपले सैनिक त्या ठिकाणी समोरासमोर लढतात। कारण मी आर्मी मेडिकल कोरमध्ये असल्यामुळं जनरल ड्युटी आणि ॲम्ब्युलन्स असिस्टंट या पदावर मी होतो। म्हणून माझी त्या ठिकाणी ड्युटी होती की आपल्या सैनिकाला दुखापत जर झाली तर त्या सैनिकाला प्रथमोपचार करायचा आणि त्या सैनिकाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचं, की मेडिकल कव्हरचं काम आम्ही त्या ठिकाणी करत होतो आणि आपल्या सैन्यानं त्या ठिकाणी एक भारताची खूप मोठी शौर्याची गाथा आणि पराक्रम त्या ठिकाणी जपत
आपण त्या ठिकाणी स्वाभिमानाने तिरंगी झेंड्याला कुठल्याही प्रकारची आच येऊ दिली नाही. जरी आपले जवान शहीद झाले, तर जवान हा देशासाठी लढण्यासाठी जवान आहे आणि प्रत्येक जवानाला असं वाटतं, की मी देशासाठी काय केलं पाहिजे, मला कधी संधी मिळेल. म्हणजे आणि आता मग तुमच्या मनामध्ये काय चालू आहे, जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली? आजची परिस्थिती पाहता मला असं वाटतंय, जर सरकारनं त्या ठिकाणी युद्धाची घोषणा केली आणि आमच्या माजी सैनिकाला जर त्या ठिकाणी आदेश दिला, की तुम्ही लढायला या, तर मी ठामपणे सांगेल, की भारत देशातला प्रत्येक माजी सैनिक, आज कितीही वयाचा सैनिक असेल, तर त्याला आपण जवान म्हणतो आणि तो जवान आजही तो जवान असतो आणि आम्हाला फक्त आदेश जर मिळाला, तर त्या ठिकाणी आम्ही लढायला जाण्यास तयार आहोत आणि पुन्हा आपण एकदा त्या पाकिस्तानचं नाव ह्या दुनियातून एकदा काढून जर टाकू आणि त्याच्यानंतर पुन्हा ही लढाईची आपल्याला गरज पडणार नाही. आपण चैन आणि अमनमध्ये त्या ठिकाणी आपला देश राहील. आपला देश प्रगतशील देश आहे. आपला देश इतर देशांना वाचवण्याचा प्रयत्न करणारा देश आहे. म्हणून आपण शत्रूवर प्रथम त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अटॅक करत नाहीत. परंतु जर शत्रूनं आपल्यावर अटॅक केला, तर त्याला आपण सोडत नाही. असा इतिहास आपल्या या भारत देशाचा आहे. आता तुमची तयारी आहे पुन्हा जाण्याची? आमचे सर्व माजी सैनिक बांधव आजची परिस्थिती पाहता आमच्यामध्ये चर्चा होती, की कधी आपल्याला त्या ठिकाणी जर चान्स मिळेल, बोलावणं होईल, तर त्या ठिकाणी आम्ही जाण्यासाठी सर्व माजी सैनिक सज्ज आहोत. तर नक्कीच आपण बघतो की अनेक मेडल जे आहे ते शिवाजी पालवे यांना मिळालेले आहे आणि आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती बघून देखील आता त्यांची पुन्हा जाण्याची तयारी जी आहे ते त्यांनी दर्शवलेली आहे. कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.